शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गुलागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 19 जानेवारी 2026 आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत. कापूस दरामध्ये 2 दिवस आपल्याला मंदी पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 100 आणि 200 अशा पद्धतीने कापूस दर जे आहेत हे उतरले. परंतु कापसाचा जो विक्रम आहे हा कंटिन्यू आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला पुन्हा दुपारनंतर मार्केट कसं असेल याचा अंदाज लागेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा उद्याचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आजही दर चांगले आहेत आणि नेमकं दर काय आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर डेली अपडेट कापूस बाजारभावाची जाणून घ्यायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गुलागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, सर्वसाधारण काल म्हणजे 200 रुपयांनी गठण जे आहे हे उतरलं होतं आणि 55,200 रुपयांचं गठण 55,000 रुपयावर येऊन थांबलं होतं. आता याच्यामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये फार काही बदल होणार नाही. 100 रुपये फार दर इकडे तिकडे होतील, म्हणजे 7,400 सरासरी दर आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो की 7,500 7,600पर्यंत होता. तो आता 7,400 हा होईल. त्यानंतर ज्या जिनिंग आहेत स्थानिक जिनिंग, तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण 7,700 7,800 7,900 8,000 हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ज्या मोठे जिनिंग आहेत किंवा जिथं मोठी समिती आहे, जसं की अकोट बाजार समिती असेल, तर अकोट बाजार समितीमध्ये जवळजवळ 8,500 रुपये दर आपल्याला पाहायला मिळेल. 8,600 पर्यंतही हा दर होईल. आणि त्यापेक्षा ज्या छोट्या बाजारपेठ आहेत, मग त्यामध्ये मानवत असेल, हिंगणघाट असेल, यवतमाळ असेल, तर ह्या बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण आपल्याला 7,700 7,600 हा दर देखील आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. बाकी एकंदरीत कापूस दर जो आहे तो या पद्धतीनं असणार आहे आणि आज दुपारनंतर म्हणजे सर्वसाधारण संध्याकाळपर्यंत आपल्याला अपडेट येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल की बाजारपेठेमध्ये आता मंदी तयार होते की तेजी तयार होते. तसंही मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वसाधारण मंदी तयार झाल्यानंतर एक 8 दिवस तरी मंदी पाहायला मिळू शकते, त्याच्यानंतर पुन्हा तेजी तयार होईल. तर पाहूयात आजच्या दिवशी म्हणजे उद्या नक्की काय होतं आहे. धन्यवाद.